होते आहे। आज ती रथयात्रा घेऊन या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले सर्व मान्यवर, या सभेसाठी असणारे सर्व उपस्थित आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी सर्वप्रथम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जिल्ह्याच्या वतीने एक बुके घेऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। मी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, कृपया आपण सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय सलीमभाई सय्यद आणि काही पदाधिकारी या ठिकाणी स्वागत करत आहेत। या ठिकाणी सर्वप्रथम ओबीसी बीजेएमपी आरक्षण समिती लातूरच्या वतीने सन्माननीय साहेबांचे या ठिकाणी स्वागत करणार आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण साहेबांचं येऊन बोला का बरं हे समोर दिसेल आणि मला माईक लाईव्हला काय आवाज जातो तुमचं तुमच्या तर जे कोणी बोलेल त्याला लावायचं काम तुमचं। हां बरं ओबीसी आणि विजयंती जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव विजयंती बांधव साहेबांचा सत्कार करतो। लातूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी आणि विजयंती चे सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत करत आहेत। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सभागृहात मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा लातूरच्या वतीने खूप खूप या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। काय म्हणाले बुरबुरे आणि उपमहापौर ते महापौर त्यांनी भाषण करणार हे करणार कोण करणार ते माननीय ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे सर, ओबीसी माळी समाजाचे नेते, यांना विनंती सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी ते स्वागत करू इच्छितात। कृपया त्यांनी त्यांचं स्वागत करावं। चालेल, ओके। मनोगत व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे एक करतील ओबीसीच्या वतीने आणि विक्रांत कोजमोंडे त्यांच्यानंतर ओके भारतीय बौद्ध मंडळ नाही राहू द्या, नको आता साहेब नको म्हणताय सय्यद सलीम भाई। यानंतर या वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे नेतृत्व या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय सलीमभाई सय्यद यांना विनंती, आपण या आरक्षण बचाव यात्रेच्या आणि या सभेच्या वतीनं या सभेचं प्रास्ताविक आपण करावं। सन्माननीय सय्यदभाई सलीम तिथं आहे माईक।
जाऊ दोघं बोलणार आहेत, हे पण बोलणार आहेत. माईक चालू करा. ठेवा द्यायचं. महाराष्ट्र के सदर वंचित बहुजन आघाड़ी के सदस्य प्रकाश आंबेडकर साहब और प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर और अविनाश बिस्लेकर साहब, रमेश भाऊ और हमारी शहर की टीम, ज़िला की टीम और साहब का आज जो मकसद लेके बैठे उतरे हैं लातूर ज़िला के अंदर, सारे महाराष्ट्र के अंदर ओबीसी माइनॉरिटी आरक्षण, हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और तहे दिल से उनका इस्तकबाल करते हैं। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय वंचित, जय संविधान। आणि या सर्व अपेक्षा कुणाकडून आहेत? ज्यांनी ओबीसीना हे आरक्षण नावाचे कवच, ज्यांनी ओबीसी मध्ये सन्मानाने जगण्याचं बळ दिलं, त्या बाबासाहेबांच्या नातवाकडे आम्ही खूप आसुसले. 18 पगड जातीत विखुरलेला आहे, ओबीसी समाज या ठिकाणी पिचलेला आहे, शैक्षणिक मागासलेला आहे, त्यांच्यामध्ये हे लढण्याचं. अशा परिस्थितीमध्ये काही लोक सरकारमध्येही असतात, काही रस्त्यावरही असतात. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आयोजित महत्त्वपूर्ण सभेला आपल्यामध्ये उपस्थित असलेले बहुजनांचे नायक, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील वंचितांचा आधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्याला आपलं मत मांडता येत नाही, आपली अस्तित्व दाखवता येत नाही, अशा 18 पगड जातींचा नेता, सर्वसामान्याचा आधार असणारे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं मी लातूर नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. आमच्या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं, ओबीसी संघटनेच्या वतीनं, व्हीजेएनटी संघटनांच्या वतीनं आणि लातूर आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आदरणीय आंबेडकर साहेब, मी आपलं लातूर नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. लातूर नगरी ही एक वैभवशाली परंपरा असलेली नगरी आहे. विद्यापीठाच्या नामांतरामध्ये ज्या भागातल्या महापुरुषांनी आपलं रक्त सांडलं पण स्वाभिमान जपला, अशा या पावन भूमीमध्ये हुतात्मा पत्करलेल्या मातीमध्ये मी तमाम या महामानवांचं स्वागत करतो. साहेबांच्या सोबत आदरणीय ठाकूरताई आपल्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत, आदरणीय भोसीकर साहेब उपस्थित आहेत, आदरणीय बारसकर साहेब उपस्थित आहेत, डॉक्टर स्नेहाताई सोनटक्के इथे उपस्थित आहेत, आमच्या लातूरचे
सन्माननीय अमोल लांडगेजी इथं उपस्थित आहेत, शहर अध्यक्ष आणि आम्हाला एकत्रित करणारे इथं बोलवणारे सचिनजी गायकवाड आणि माझ्या भगिनी अजनीकर ताई इथं उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट गोपाळजी बुरबुरे, रघुनाथजी मदने, पद्माकरजी वाघमारे, भरतजी काळे, सुदर्शनजी बोराडे आणि तमाम ओबीसी समाजातील आणि विजयंती आणि माझ्या दलित समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर साहेब, आज आम्ही तुमचे आभार मानण्यासाठी इथं उपस्थित आहोत. आमच्या मित्रांना वाटेल की ओबीसी आरक्षण यात्रा किंवा एकंदरीतच आरक्षण यात्रा तर आत्ता सुरू झाली आहे आणि हे आभार कशाचे मानतायत? साहेब, मी आभार एवढ्यासाठी मानतो की ओबीसींचा दबत चाललेला आवाज उंचवण्याचं काम, ओबीसीच्या न्याय हक्काची मागणी समर्थपणे पुढे नेण्याचं काम आणि महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती याचं शिवधनुष्य पेलण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. कारण इतिहास साक्षीला आहे, मंडल आयोग असेल किंवा ओबीसीचा कुठलाही लढा असेल तो आंबेडकर अनुयायांनीच यशस्वी केलेला आहे. आणि एवढंच नाही, ओबीसी आपले आयुष्यभर आपले ऋणी आहोत. ओबीसींच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्या ओबीसींच्या वतीने मी तुमचे आभार साहेब या ठिकाणी मानतो. आज आपण सर्वजण अभिमानाने सांगतो की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. आणि आपला महाराष्ट्र जातीय समतेकरिता देशामध्ये नाही जगात नावाजलेला महाराष्ट्र आहे. पण आज काय परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे? गावागावामध्ये आज जातीय तेढ निर्माण झालेला आहे. जो मराठा समाज वर्षानुवर्ष गावगाडा हाकत होता, आज ओबीसी समाजामध्ये आणि प्रस्थापित समाजामध्ये गावागावात वितुष्ट निर्माण झालेला आहे. आज शाळकरी मुली साहेब बोलायला लागलेले आहेत. शाळकरी मुलींना आपापली जात कळायला लागलेली आहे, आपापला वर्ग कळायला लागलेला आहे. मला वाटतं की निवडणुकांमध्ये मित्रांनो, कोणी निवडून येईल, कोणी हरेल, पण या महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य जर एकदा हरवलं तर ते पुन्हा प्रस्थापित करायला आपल्या अनेक पिढ्या खर्ची पडतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढलेला आहे, आपल्या वंचितांसाठी, शोषितांसाठी लढा लढून आज जे आपल्याला जगण्याचं बळ दिलंय, ते बळ जर एकदा हरवलं तर मला वाटतं की ते बळ पुन्हा आपल्याला मिळता येणार नाही. आज साहेब, मी जरी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो तरी आज मी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि मी व्यासपीठावर उपस्थित असताना काँग्रेस पक्षाचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे काही ध्येय धोरणामध्ये असमानता असू शकते, त्या ठिकाणी मतभेद असू शकतात. पण मित्रहो, आज आपण सगळे जे एका समान धाग्याने बांधले गेलेलो आहे, त्या समान धाग्याचं नाव आहे आरक्षणाचा बचाव करणे. आणि हा आरक्षण बचावाचा मंत्र आपल्याला देणारे आपले ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरं तर मला आज साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लातूर नगरीत अवतरल्यासारखं वाटतंय. कारण याच आरक्षणाच्या कवच कुंडलाने माझ्यासारख्या व्यक्तीला साहेब लातूर नगरीचा महापौर होता आलं. ओबीसीचं आरक्षणाचं कवच कुंडल नसतं तर मी महापौर होऊ शकलो नसतो. माझ्या नेत्यांनी मला ओबीसी मधनं संधी दिली. आज आमचा काँग्रेस पक्ष, आज आमचे नेते राहुलजी गांधी साहेब ओबीसींच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये आवाज उठवत आहेत. या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व, या ठिकाणचे राज्यातील नेतृत्व सुद्धा ओबीसींची भूमिका मांडतंय. पण आज जे आम्ही इथं प्रामुख्याने उपस्थित झालेलो आहे, ते साहेबांनी जो एक खंबीर भूमिका घेतलेली आहे. आज मित्रांनो, गावागावामध्ये ओबीसीचे नेते बोलायला घाबरतायत. एवढंच काय तर राज्यकर्ते, सत्ताधारी सुद्धा घाबरतायत. एखाद्या समाजाबद्दल आपण बोललो तर दुसरा नाराज होईल का? प्रस्थापितांची भूमिका घेतली तर वंचित नाराज होतील का? शोषित नाराज होतील का? पण मताची तमा न बाळगता, कुठला जाती समूह नाराज होईल का नाही याची तमा न बाळगता, ज्या व्यक्तीने हा लढा पुढे उभारलेला आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब. आणि त्यांना शक्ती देण्याचं काम, त्यांचे हात बळकट करण्याचं काम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनातून करावं लागेल. येणाऱ्या 7 तारखेला संभाजीनगरमध्ये जो भव्य मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यामध्ये
झाडून उपस्थित राहण्याचं, आपल्या सगळ्या समाज घटकातील बांधवांपासून तिथं उपस्थित राहण्याचं काम करावं लागेल. साहेबांनी सांगितलं आणि साहेबांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये कुणाचा विरोध नाहीये, परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना मराठा समाजाचं ताट वेगळं असावं, ही जी साहेबांनी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं समर्थन करायला साहेब आज हा जनसमुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे. ओबीसींना वेगळं ताट असावं, वेगळं आरक्षण असावं, हे आपल्या सगळ्यांची मागणी आहे. आणि या मागणीला खरी धार आता आलेली आहे ते म्हणजे आंबेडकर साहेबांमुळे. साहेब, मागच्या काळामध्ये काय प्रश्न कायदेशीर निर्माण झाले हे आपल्याला माहिती आहे, परंतु आमच्या लातूरमध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला की कुणबी दाखले शोधत असताना मारवाडी समाजाचा कुणबी दाखला सापडला, लिंगायत समाजाचे कुणबी दाखले सापडले, वंजारी समाजाचे कुणबी दाखले सापडले, मी ज्या यलम रेड्डी समाजातून येतो त्याचेही कुणबी दाखले सापडले. मग आम्ही सरकारला प्रश्न केला, मुस्लिम समाजाचा कुणबी दाखला सापडला. आम्ही सरकारला प्रश्न केला की कुणबी म्हणून जर आरक्षण आपण देत असाल तर या सगळ्याला तुम्ही आरक्षण देणार आहात का? ज्या मारवाडी समाजाकडे कुणबीचा दाखला आहे त्यांनी उद्या ऍप्लिकेशन केल्यावर त्याला तुम्ही आरक्षणाचा दाखला देणार आहात का? हा लढा 6 महिन्यापासून आम्ही विचारतोय, परंतु यावरती राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत, भूमिका मांडायला तयार नाहीत. आणि यामुळेच खरं तर साहेब आमचं स्पष्ट मत आहे की हा जो सामाजिक असमतोल होतोय ह्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे होतोय. कारण हे भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीयेत, हे सांगायला तयार नाहीत. मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी आमच्या मराठा बांधवांना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की खरंच कुणबीमधून आरक्षण देणं शक्य आहे का फक्त निवडणुकापर्यंत भूलथापा करून तुम्ही त्यांची बोलवणी करताय आणि सामाजिक तेढ निर्माण करताय. एकीकडे सांगितलं गेलं की कुणबी म्हणून सगळीकडं सरसकट आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आमच्यापैकी काही लोकांनी ओबीसी समाजातला प्रश्न निर्माण केला. साहेब, 1967 साली कुणबीला आरक्षण देत असताना काही विशिष्ट जिल्ह्याचं मागासले पण गृहीत धरलं गेलं आणि त्या ठिकाणी आरक्षण दिलं. पुढे 2004ला GR काढला की कुणबी मराठा, मराठा कुणबी एक समजण्यात यावं. त्यावेळेस महाराष्ट्राचं पूर्ण सर्वेक्षण झालं नाही तर त्या विशिष्ट जिल्ह्यांचं सर्वेक्षण झालं. मग ते आरक्षण टिकणार आहे का? तर आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण द्यावं आणि त्यामध्ये आम्ही सगळे सरकारसोबत राहू, पण आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा या महाराष्ट्राचा मणिपूर तुम्हाला करायचा आहे का, अशी सुद्धा भावना आहे. साहेब, एक सगळ्यात मोठी खतखत जी आहे ती मराठवाड्यात आहे. या प्रश्नाची खरी मोठी धग ही आपल्या मराठवाड्यात आहे, कारण हा प्रश्न नव्यानं मराठवाड्यात सुरू झाला आणि आता प्रत्येक गावखेड्यातल्या ओबीसींच्या मनामध्ये, VJNTच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की साहेब पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य दिसेल का हो? सरपंच दिसेल का? नगरसेवक दिसेल का? महापौर दिसेल का? हा प्रश्न, ही धग मनात घेऊन, हा सल मनात घेऊन आज ओबीसी या ठिकाणी जगतोय. यामधून खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांनी संदेश देणं गरजेचं होतं, पण ते देत नाहीयेत. म्हणून प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आता मैदानात यावं लागलेलं आहे. आणि मी एवढा मोठा नाहीये की महाराष्ट्रातल्या नेत्यांना आवाहन करावं, परंतु या समाज घटकाचा सदस्य म्हणून मी या मंचाच्या द्वारे आवाहन करेन की सर्व ओबीसींनी आणि सर्व ओबीसीच्या नेत्यांनी, भलेही तो पक्ष कुठलाही असो, त्या सर्वांनी एका छत्रीखाली जमावं आणि त्या छत्रीचं, त्या नेत्याचं नाव प्रकाशजी आंबेडकर असावं. हा संकल्प खऱ्या अर्थानं सर्व नेत्यांनी, मग ते भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, पडळकर साहेब असतील, हाके साहेब असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन कुठंतरी एक मुठ्ठी, बंद मुठ्ठी आपल्याला लढावं लागेल असं माझं त्या ठिकाणी मत आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की छत्रपती शाहू महाराजांनी, सयाजी गायकवाडांनी दीन दलित गरिबांना आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण दिलं, बाबासाहेबांना प्रोत्साहन दिलं. आणि त्याच महाराष्ट्रात आता ही सामाजिक समीकरण बिघडत असताना उद्या आपल्याला त्या ठिकाणी यांचं नाव घेण्याची सुद्धा शक्ती किंवा आपल्याला याचं बळ मिळेल का, हा सुद्धा प्रश्न आहे. शेवटचं मी साहेबांसमोर 2च गोष्टी मांडू इच्छितो की साहेब, ज्याप्रमाणे कुणबीचा प्रश्न या ठिकाणी आहे, तसाच मराठवाड्यातला आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे.
तो म्हणजे लिंगायत समाजाचा वाणी असण्याचा प्रश्न. आमच्या लिंगायत समाजातले जुने दाखले ज्यावेळेस कुणबी समाजाचे तपासले गेले, एकेका रजिस्टरवर 5, 7, 15 अशा लिंगायत समाजाच्या व्यक्तींच्या पुढे वाणी आढळलं. वाणींना ओबीसी मधून आरक्षण आहे, लिंगायत समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाहीये. मग आम्ही अशी मागणी केली की सरसकट ज्यावेळेस दाखले तपासले जात आहेत, सर्वच समाजाचे दाखले आपण तपासा. जे वाणी सापडतील त्याला वाणी द्या, जे कुणबी सापडत असतील त्याच्याबद्दल निर्णय घ्या. जे धनगर आणि धनगरचा प्रश्न आहे, आमच्या लातूरमध्ये परवा 15 दिवस काही व्यक्तींनी उपोषण त्या ठिकाणी केलं. इथल्या एका भाजपाच्या आमदारांनी पालकमंत्र्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की आपण येऊन भेट द्या. त्यांनी सांगितलं की हे तर आता उपोषण करणं फॅशन निघाली आहे आणि अधिवेशन आहे, मला तिथं त्या ठिकाणी भेटायला वेळ नाही. अशा वेळेला धनगर समाजाचे मग एकच GR शासनाने काढावा, धनगर आणि धनगर एकच आहे एवढं म्हणा, STची अंमलबजावणी सुरू झाली. पण हे शासन करत नाहीये. आणि सगळ्यात दुर्दैव तर आमच्या मुस्लिम बांधवाचा आहे, ज्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, ज्याच्या घरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक आहे, ज्याच्या घरामध्ये अशिक्षित प्रमाण आहे, ज्याच्याकडे साधा प्लॉट नाही आहे, त्याच्या आरक्षणावर सुद्धा हे सरकार पावलं उचलायला तयार नाही. त्यामुळे या सगळ्याच जाती समूहाने आता आंबेडकर साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे किंवा एक शक्ती म्हणून महाराष्ट्राची आपण पुढे आलं पाहिजे एवढंच सांगतो. शेवटचा एक मुद्दा या निमित्तानं क्लिअर करतो की असं सांगितलं जातं की अनेक जातींना फक्त कुठलंही सर्वेक्षण न करता त्या ठिकाणी ओबीसी मध्ये घातलं गेलं, परंतु स्नेहाताई सोनटक्के त्याच्या अभ्यासिका येतात. पण माझ्याबद्दलचं मी सांगू शकतो साहेब, मी ज्या यलम रेड्डी समाजातून येतो त्या रेड्डी समाजाला आंध्र प्रदेशामध्ये आरक्षण नाहीये. आमचे विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा रेड्डी मधून तेली आहेत, पण त्यांना तिकडं वेगळं आरक्षण आहे. आम्हाला इकडे लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस राज्य मागास आयोगाचे सगळे सर्वेक्षण आम्ही पूर्ण केले. औरंगाबादला पुण्याला सुनावण्या झाल्या. एवढंच नाही साहेब, न्यायाधीशाची जात काढू नये, जात पाहू नये, न्यायदेतेला जात नसते, पण आमच्याच जातीच्या हायकोर्टचे जे न्यायाधीश आदरणीय मर्लापल्ले साहेबांनी आमच्याच आरक्षणाला त्या ठिकाणी स्टे दिला, परंतु आम्ही तो लढा चालू ठेवला. माझ्या वडिलांनी सहकार्याने तो लढा लढला, हायकोर्टात जिंकलो, सुप्रीम कोर्टात जिंकलो आणि मग आमचे आरक्षणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि अशाच पद्धतीने जर सगळ्याला ही कवच कुंडल्या टिकवायची असतील, आपण काल खूप छान बोलला साहेब, आपण सांगितलं की प्रत्येकाच्या घरामध्ये मागच्या 90 पासून नोकरी लागले का, डॉक्टर झालाय का, इंजिनियर झालाय का, IAS IPS झालाय का विचारलं आपण. मी तर त्याच्या पुढे म्हणतो की 1990च्या नंतर तुम्हाला समाजामध्ये बरोबरीनं बसण्याचं स्थान मिळालं का नाही एवढी एक गोष्ट तपासा आणि या आरक्षण यात्रेमध्ये आपण सामील व्हा असं आवाहन करतो. फार न बोलता आंबेडकर साहेबांचं मी पुन्हा एकदा आमच्या लातूर कृती समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवाज द्याल ओबीसी म्हणून आरक्षणाच्या बचावासाठी पक्षभेद विसरून आपल्या सेवेमध्ये कार्यरत राहू एवढा शब्द देतो. आपले नेते अजनीकरताई, गायकवाडताई, अमोलजी, संतोषजी, सूर्यवंशी साहेब सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आम्हाला आपल्यासोबत या ठिकाणी बोलवलं, एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद साहेब. आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. संबंध राज्यामध्ये जे चाललेली परिस्थिती आहे, जेणेकरून सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने आरक्षणाचा हक्क ते डावलत आहेत, या अशा अनेक विषयावरती मुस्लिमांचं आरक्षण असेल, त्याचबरोबर ओबीसींचं आरक्षण असेल, यावर प्रकाश टाकला. खूप खूप धन्यवाद. यानंतर माननीय गोविंदजी गिरी साहेब, ओबीसीचे नेते, विशेषतः गोसावी समाजाचे ते आहेत, अहमदपूरहून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो, आपण या सभेला संबोधित करावं. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी या ठिकाणी संबोधित करण्यासाठी उभा टाकलेलो नाही. आज जे आरक्षण बचाव यात्रा आदरणीय वंदनीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या महाराष्ट्रभर चालू केली आणि ती यात्रा या आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये या यात्रेचं आज आगमन झालेलं आहे.
खरंच आज या यात्रेचं स्वागत करण्यासाठी अहमदपूर तालुका ओबीसी बांधवांच्या वतीनं आदरणीय आंबेडकर साहेबांचं स्वागत करावं हा हेतू ठेवून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आमचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीचं प्राबल्य असताना देखील अहमदपूर या ठिकाणी कधीही ओबीसीचं संघटन झालं नाही, ही खेदाची बाब आहे. आज ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे. ओबीसी समाज संकटात सापडलेला आहे आणि अशा संकटात सापडलेल्या समयी तुम्ही दत्त म्हणून ओबीसीसाठी देवरूपी उभा टाकलात, त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी साहेब उभा आहे. हे आरक्षण धोक्यात आहे, धोक्यात आहे म्हणल्यापासून 1 महिन्यापासून अहमदपूर मधली सध्या ओबीसी आम्ही अनेक 2-4 बैठका घेतल्या आणि आम्हाला काल कळालं की आपलं आगमन लातूरमध्ये आहे, तर आपल्या स्वागताला जावं, आपल्या यात्रेचं स्वागत करावं, आपले ऋण व्यक्त करावे, यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी जास्त बोलणार नाही. पुन्हा एकदा सन्माननीय आदरणीय वंदनीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाला मी नतमस्तक होतो की आपण ओबीसीसाठी लढा उभा केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी निमंत्रित करतोय माननीय रमेशजी बारसकर साहेब. मागील लोकसभेचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार होते. म्हाडा मतदारसंघाचे ते उमेदवार होते. त्यांना निमंत्रित करतोय. कृपया आपण सभेला संबोधित करावं. आज या ठिकाणी आपल्या लातूर शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, आमचे सहकारी मित्र अविनाशजी बोशेकर, या शहराचे महापौर, आमचे सहकारी मित्र गोपाळरावजी, सर्वच मान्यवर उपस्थित. प्रथमतः 12 बलुचेदाराचे आणि 18 बलुचेदाराचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले, एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार नाही असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला लढा मान्य आहे, हा लढा मला मान्य, आक्रोशड गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वतंत्राच्या संग्रामात धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना अभिवादन करतोय. आणि खरंच या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 वर्षापासून जरांगे पाटलाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये नंगा नाच कालेला आहे. ओबीसी समाज भयभीत झालेला आहे. कुठलाच पक्ष याच्यावर बोलायला तयार नाही. ज्या ओबीसी समाजानं भाजपची साथ दिली, काँग्रेसची साथ दिली, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ दिली, शिवसेनेची साथ दिली, तरी देखील या 4 पक्षातला कुठलाच नेता या ठिकाणी पुढे येऊन बोलायला तयार नाही. ओबीसीवर अन्याय होत असताना, दिवसाढवळ्या ओबीसीच्या माणसाला मारलं जात असताना, हॉटेल पेटवली जात असताना, दुकान बंद केली जात असताना, ओबीसीच्या लोकाला या ठिकाणी बोलण्याची बंदी केलेली असताना, कुठलाच पक्ष या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नसताना, महाराष्ट्रात एक वाघ खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन पुढे येणारे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ठामपणे उभं राहून सांगतात, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेणारा राज्यामधला कुठला नेता असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत. म्हणून आता ओबीसीने ठरवलं पाहिजे की आता आपण सगळ्याच्या मागे जाऊन दमलो तरी देखील आपल्याला खऱ्या अर्थानं सत्ता संपत्ती या ठिकाणी मिळालेली नाही. सत्तेमधला वाटा खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेला नाही. जर तुम्हाला आम्हाला सत्तेमधला वाटा मिळवायचा असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिले पाहिजे, तर आणि तरच आपल्याला सत्तेमधला वाटा मिळेल. नाहीतर गेल्या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झालेला असताना
45 वर्ष ओबीसीला वाट पाहावं लागली. 45 वर्षानंतर ओबीसीला आरक्षण मिळालं. 1989 साली व्हीपी सिंग सरकारनं ठराव घेतला आणि त्याच व्हीपी सिंग सरकारमध्ये खासदार म्हणून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब होते. 1989 साली ठराव झाल्यानंतर 3 वर्षे केसेस चालल्या त्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला 1992ला आणि 1992ला ओबीसीचं आरक्षण लागू झालं. आरक्षण लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोण डॉक्टर होऊ लागलं, कोण वकील होऊ लागलं, कोण तहसीलदार होऊ लागलं, कोण ग्रामपंचायतचं सरपंच होऊ लागलं, पंचायत समितीचं सभापती होऊ लागलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ लागला, महापौर होऊ लागला. त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाच्या डोक्यामध्ये विषय आला. आमच्या समोर खऱ्या अर्थानं हा ओबीसी समाज, मान खालू घालून उभारणारा हा समाज, आज आम्हाला त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं आमची कामं घेऊन जाऊ लागतात. म्हणून यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण घालवायचं असेल तर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण सरसकट दिलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली. आणि आज 55 लाख कुणब्याच्या दाखल्याच्या नोंदी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुमचं आमचं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेलंय म्हणून समजा. आणि तुम्हाला आता यापुढे जर सत्तेमध्ये यायचं असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय अविनाशजी भोसीकर साहेब यांना मी निमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त कराल. तथागत बुद्धांपासून, महात्मा बसवेश्वरांपासून, छत्रपती शिवरायांपासून, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंतच्या सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी वंदन करतो. आज आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आपल्या लातूर नगरीत या ठिकाणी आलेले वंचित बहुजनांचे नेते, सर्व तमाम महाराष्ट्रातील भटक्याविमुक्त ओबीसी, SC ST सर्व बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ रेखाताई ठाकूर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व रमेशभाऊ बारसकर, आमचे मित्र, यांना लातूर नगरीचे रनिंग महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, सर्व मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, ओबीसी बांधव, सर्व बहुजन बांधवांना माझा जय ओबीसी, जय भीम. बांधवांनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आपण सर्वजण श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आलेला आहात. मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आरक्षण बचाव यात्रा ही दिनांक 25 रोजी चैत्यभूमी येथून, महात्मा फुले वाडा पुणे येथून, राजश्री शाहू महाराज यांचं स्मारक कोल्हापूर येथून ही यात्रा सुरू झालेली आहे. आणि या यात्रेचा मुख्य उद्देश आरक्षण ही संकल्पना त्या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे. या राज्यातल्या ओबीसी भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे. केवळ आरक्षणच सुरक्षित राहिलं नाही पाहिजे, तर या गावगाड्यात असलेला ओबीसी बांधव तो सुद्धा गावामध्ये सुरक्षित राहिला पाहिजे. त्यांच्यामधली असलेली दहशत ही संपली पाहिजे. हे दुसरं कारण. तिसरं कारण, या राज्यातल्या ओबीसी भटक्या विमुक्तांना त्या ठिकाणी सत्तेमध्ये समावेश झाला पाहिजे. या 3 प्रमुख कारणासाठी यात्रा आहे. आरक्षणाचं संरक्षण, त्यांचं वैयक्तिक संरक्षण आणि त्यांचं राजकीय त्या ठिकाणी पुनर्वसन, हे सगळं 3 महत्वाचे मुद्दे घेऊन श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्यामध्ये 15 ते 16 दिवसाची यात्रा त्या ठिकाणी पूर्णपणे घेऊन निघालेले आहेत. बांधवांनो, आणि विशेषतः विक्रांत भैया, आपण काँग्रेसमध्ये आहात, त्यामुळे थोडा आपल्याला माझ्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. पण या ठिकाणी मला या सर्व ओबीसी नेत्यांवर बोलायचं आहे. ओबीसी नेत्यांवर बोलायचं आहे. एखाद्या चौकामध्ये एखादा माणूस मार खातोय, त्याचं खूप त्याला तिथं अन्याय होतोय.
पण एखादा जर त्याचा जवळचा मित्र खिडकीमध्ये बसून जर म्हणत असेल फार तुझ्यावर अन्याय होतोय, फार तुला त्रास होतोय, मला तुझ्या फार वेदना होत आहेत, मी याचा निषेध करतो आणि मी असं सगळं जर सांगत असेल आणि त्या मार खाणाऱ्या माणसाच्या बाजूला जाऊन उभं राहून त्याच्या पाठीशी उभं राहण्यात असेल आणि खिडकीतूनच बोलत असेल तर मग अशा माणसांना काय म्हणायचं? आदरणीय छगन भुजबळ साहेब, आपण मंत्रिमंडळामध्ये आरामशीर बसून आमच्या ओबीसीच्या वेदना तुम्ही सांगतायत, बाहेर पडायला तयार नाही. 54 लाख सर्टिफिकेट तुमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयातून त्या ठिकाणी खोटे सर्टिफिकेट वाटले गेले, त्या ठिकाणी तुम्ही मंत्रिमंडळाचा त्याग केला नाही. जर आमच्याबद्दल तुम्हाला अस्मिताच होती तर तुम्ही पूर्णपणे त्या सरकारला लाथ मारून बाहेर का नाही पडलात? त्या सरकारमधल्या आमच्या आदरणीय पंकजाताई खूप आदर आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आमच्या ओबीसीचं दैवत आहे, पण ताई आपण लोकसभेत पडल्यानंतरच आपल्याला ओबीसीची चिंता वाटायला लागली आणि मला वाटतं थोडं विधान परिषदेवर गेल्यावर तुमची चिंता कमी झालेली असं दिसतंय. आमचे अजून काही जे नेते आहेत, पडळकर साहेब वगैरे असे अन्य काही नेते आहेत, डॉक्टरताई बाहेर पडायला तयार नाहीत, तिथं बसून खिडकीत बसून आमच्याबद्दल संवेदना व्यक्त करतायत, खूप प्रेम व्यक्त करतायत. पण माझ्यासारखा रोडवर रस्त्यावरचा ओबीसी म्हणतो ठीक आहे तुम्ही आमच्याबद्दल खूप प्रेम व्यक्त करालात, पण इथं आम्ही रस्त्यावर मार खायलो त्याचं काय करणार? आम्हाला कोण वाचवणार? आमच्या मागे कोण उभं राहणार? आम्हाला हे सगळं कोण वाचवणार? तर हे सगळं उभं करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर संरक्षण उभं करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरलेले बांधव आम्ही. भुजबळ साहेब, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये राहून आमच्या एक माणसाला सुद्धा तिकीट देऊ शकता का ओबीसीच्या? पंकजाताई बीजेपी मध्ये तुम्ही राहून आमच्या 4 ओबीसीच्या माणसाला तिकीट देऊ शकता का? पडळकर साहेब तुम्ही देऊ शकता का? आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला ओबीसीची भाषा करायचा तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार नाही. आम्ही बघत राहतोय, कारण एक एक माणूस कोणताच राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. काँग्रेसचे थोरात साहेब बोलायला तयार नाहीत, काँग्रेसमधले जे काही अन्य नेते आहेत नाना पटोले बोलायला तयार नाहीत, शरद पवार साहेब तर त्या ठिकाणी मराठ्यांचं दैवतच आहेत, ते कशाला आमच्याबद्दल बोलतील? उद्धव ठाकरे साहेबांना आमच्या 15 ओबीसी जाती त्यांनी लाईव्ह मीडियामध्ये येऊन सांगाव्या त्या जाती. मी त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करतो. 15 जाती, 400 पैकी 15 जाती उद्धव ठाकरे साहेबांनी डायरेक्ट मीडियावर येऊन न वाचता त्या ठिकाणी वाचून दाखवावं. त्यांना काय माहिती ओबीसीचं काय त्या ठिकाणी मातोश्रीवर बसून त्या ठिकाणी ओबीसी भटक्या विभागातल्या कोणत्या कोणत्या जाती आहेत काय माहिती आहे? त्या ठिकाणी शिवसेना दुसरी तर मी बोलणारच नाही, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी एकाच समाजाचं काम करतायत आणि सगळी परिस्थिती महाराष्ट्रात असताना मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, खरं तर मला सुद्धा एक समाज एक जात मला ओबीसीत आहे असं वाटत होतं. परवा मी साहेबांना सांगितलं, एक त्या कार्यकर्ता त्या समाजाचा येऊन साहेबांचा सत्कार केला आणि मी सांगितलं सर हे ह्या जातीचा आहे आणि हे ओबीसीचा आहे. साहेबांनी सांगितलं तो ओबीसीचा नाहीये, ती जात एससी मध्ये येते म्हणून सांगितलं. एवढा अभ्यास एका एका जातीचा, त्याच्यातल्या उपजातीचा, भटक्यायुक्त जातीचा, ओबीसी एससी एसटीच्या सर्व जातीचा पूर्ण अभ्यास ज्या नेत्याला या राज्यामध्ये आहे त्यांचं नाव आहे श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर. एक एक तो समाज किती आहे, कुठं राहतो, कोणत्या परिस्थितीत राहतो, सगळं एक ना एक गोष्टीचा अभ्यास साहेबांना आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं या ठिकाणी आपण सर्व ओबीसी बांधवांनी निर्णय घेतला पाहिजे. जसं यूपी, बिहार, कर्नाटक या सगळ्या राज्यामध्ये ओबीसी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतो. भलेही त्यांचा पक्ष वेगळा आहे, सगळं आहे, पण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाच्या भूमिकेच्या बाजूला जात नाही. या राज्यामध्ये इथं सगळे बुद्धिवंत लोक बसलेले आहेत लातूरचे. कोणता पक्ष ओबीसीचा या राज्यामध्ये मला जरा सगळ्यांनी हात वर करून सांगा. काँग्रेस ओबीसीचा पक्ष आहे, भाजप ओबीसीचा पक्ष आहे. भाजपनं तर ते उघड्या डोळ्यानं 57 लाख सर्टिफिकेट दिले. कोणी दिले? देवेंद्र फडणवीसांनी दिले. एकनाथ शिंदेना एक फाईल तरी सही करायची परवानगी आहे का फडणवीसांची परमिशन शिवाय? एक फाईल सुद्धा सही करू शकत नाहीत. सगळं 54 लाख 57 लाख सर्टिफिकेट फडणवीसांच्या संमतीने शिंदे आणि तिकडे सरकारने आदेश काढलेला आहे तो. म्हणून
शिवसेना आमची नाही, भाजप आमची नाही, काँग्रेस आमची नाही, राष्ट्रवादी आमची नाही, कारण कोणी सुद्धा ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही आणि ओबीसीला संधी द्यायला कोणी तयार नाही. मी जाता जाता एवढंच सांगतो, आपण भारी बहुजन महासंघापासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत आपण सगळ्यांनी इतिहास तपासून बघा. सगळ्यात जास्त त्या ठिकाणी तिकीट देण्याचं, प्रतिनिधित्व देण्याचं, पक्षामध्ये स्थान देण्याचं काम ओबीसीला जर कोणी केलं असेल तर ते फक्त श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. तुम्ही सगळा इतिहास तपासून बघा. माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला जिथं 70 वर्ष आमच्या नांदेडमध्ये कोणी तिकीट दिलं नव्हतं, लिंगायताला तिकीट नांदेडमध्ये मला दिलेलं आहे. राज्यात कोणीच बंजारा समाजाला तिकीट दिलं नाही, राज्यात कोणी चारही पक्षाने दिलं नाही. साहेबांनी त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये डॉक्टर बी डी चव्हाणांना तिकीट दिलंय. इथं रमेश वारसकर बसलेत माळी समाजाचे, सोलापूर मधले लढलेत, कुठं धनगराला, कुठं भटक्या विमुक्ताला 70% जागा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी ओबीसी आणि बहुजनांना त्या ठिकाणी तिकीट साहेबांनी दिलेली आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं जर आरक्षण वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी आपले ओबीसी आमदार निवडून गेले पाहिजे. साहेब प्रत्येक सभेत सांगतात 100 तिकीट ओबीसीला देण्याची घोषणा साहेबांनी केलेली आहे. मनापासून आपण त्या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं, कारण अजून कुठल्याही राजकीय पक्षाने त्या ठिकाणी ओबीसीला तिकीट देण्याची भाषा केलेली नाही. म्हणून आपण सर्वांनी या ओबीसीच्या, मी विक्रांत भाऊ आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की पक्षाच्या भूमिका बाजूला ठेवून, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आपण ओबीसी बांधवांसाठी, आरक्षणासाठी आपण या ठिकाणी सामील झालात. आपण इतर राजकीय सगळ्या पक्षातल्या लोकांना मी आवाहन करतो की आपण सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला त्या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे विराट लाखोची जी संख्येने जे ओबीसीचं, भटक्या विमुक्तांचं, बहुजनांचं त्या ठिकाणी प्रचंड मोठा मेळावा श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्याच्यामध्ये आपण लाखोच्या संख्येने सामील व्हावं एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद साहेब. आपल्यासारखे खंबीर नेते या देशामध्ये वावरत आहेत. निश्चितच ओबीसी बांधवाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत, तेव्हा निश्चितच कुठलाही आरक्षण कोणाचंही डावललं जाणार नाही याची खात्री निश्चितच सर्व तमाम बांधवांना झालेले आहे. आपले खूप खूप आभार. यानंतर मी ओबीसी हक्क परिषदेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत. त्यांनी आरक्षण बचाव यात्रेस जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण येऊन जाहीर पाठिंब्याचं पत्र सन्माननीय साहेबांना या ठिकाणी सुपूर्द करावं. तात्काळ यायचं आहे. ओबीसी हक्क परिषदेचे जिल्हा लातूरचे जिल्हा अध्यक्ष मोहन भाऊ चुन्नीलाल पोद्दार साहेब आणि त्यांचे पदाधिकारी, आपणास विनंती आहे आपण आरक्षण बचाव यात्रेस जाहीर पाठिंब्याचं पत्र सन्माननीय साहेबांना या ठिकाणी द्यावं. यानंतर कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे काही पदाधिकारी आले, त्यांच्या वतीने एक निवेदन द्यायचं आहे. त्यांना निमंत्रित करतोय, कृपया आपण ते निवेदन साहेबांकडे सुपूर्द करावं. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय सौ रेखाताई ठाकूर यांना या ठिकाणी मी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी निमंत्रण देतोय. कृपया ताईंनी आपणाला सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करावं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या या लातूर शहरातील सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले ओबीसी समूहातील, वेगवेगळ्या ओबीसी समूहातील वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे तसेच इतर काही संघटनांमध्ये काम करणारे मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो,
आरक्षण बचाव यात्रेला 25 तारखेला मुंबईमधून सुरुवात झाल्यानंतर आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामधून आज ही यात्रा पुढे सरकते आहे तिला ठिकठिकाणी गावोगावी वेगवेगळ्या ओबीसी समूहातील त्याचप्रमाणे SC ST समूहामधील देखील अनेक कार्यकर्ते येऊन भेटत आहेत आणि आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. हा जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा राहिला, सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका जेव्हा घेतली त्यावेळेस अनेक ओबीसी, माझ्यासारखे ओबीसी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले होते. सातत्याने बाळासाहेब हे सांगत होते की ओबीसींचं ताट वेगळं राहणार आहे आणि ओबीसींचं ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. परंतु ही भूमिका आपण मांडत असताना देखील आपण बघितलं की आपल्या पीठ पिछे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उपोषण झाले, कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने कुणबी नोंदी तपासून दाखले देण्याचा सपाटा लावला. जवळजवळ 54-55 लाख दाखले त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये दिले आणि त्याच्यानंतर तर भाषा अधिकच प्रक्षोभक झाली आणि सगळे सोयरेच्या देखील विषय या ठिकाणी समोर आणला. सगळे सोयरेचा विषय तर संपूर्ण आरक्षण कायद्याचा जी नियमावली आहे, जे संकेत आहे त्याला पूर्णपणे छेद देणारी सगळे सोयरेची संकल्पना त्यांनी इथे आणली आणि केवळ आपण ताकद आणि शक्ती प्रदर्शनाच्या जोरावरती हे सर्व जे काही मागण्या आहेत त्या मागून मिळवणार आहोत अशा प्रकारचा एक दंभ या चळवळीला चढला असं आपण बघितलं. परंतु या वेळेस मग हा प्रश्न बाळासाहेबांच्या समोर आम्ही घेऊन गेलो की बाळासाहेब आपण सांगतोय की आमच्या ओबीसींचं ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिलं पाहिजे, पण इथे आपल्या ताटातलं हिसकावण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या हातामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेच्या जोरावरती हे सर्व चाललेलं आहे. मग ओबीसी बांधव जो गावागावामधला आहे तो हतबल होऊन हे सर्व जे काही वरती चाललेलं आहे ते बघत आहे. मग त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपण वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली पाहिजे. बाळासाहेबांनी आमच्या त्यानंतरच आपण बघतो की गेल्या 26 जूनला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पातळीवरती जे ठराव झाले, शाहू छत्रपतींच्या आरक्षण दिनाच्या निमित्तानं जे ठराव झाले त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे ठराव आपण जे केले की 55 लाख सर्टिफिकेट रद्द करा आणि सगळे सोयरेचा जो अध्यादेश काढणार आहे तो देखील त्याला देखील स्थगिती मिळाली पाहिजे. याचं कारण असं आहे की आजपर्यंत या देशाच्या राजकारणामध्ये ओबीसी हा असा एक समूह आहे की जो अनेक जातींमध्ये विभागला गेला आणि ज्याला खऱ्या अर्थाने राजकीय नेतृत्व मिळालं नाही, सक्षम नेतृत्व मिळालं नाही आणि म्हणून आज ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कितीतरी असे प्रश्न आहेत. खरं तर जो मंडल आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्याच्या अत्यंत छोट्या भागाची अंशतः अंमलबजावणी व्हीपी सिंगांनी डिक्लेअर केली, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा क्रिमिनेअरचे नियम लावले, पदोन्नतीमध्ये आरक्षण देणार नाही हे नियम लावले, काही मिलिटरीमध्ये आणि काही ह्याच्यामध्ये संशोधन संस्थांमध्ये आरक्षण देणार नाही असे नियम लावले. असे खूप सारे नियम लावलेले आहेत आणि ज्याच्यातून खऱ्या अर्थाने आज
ओबीसींचं जे आरक्षण आहे 27.5% जरी आरक्षण असलं तरी प्रचंड बॅकलॉग आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या गोजम गुंडेंनी या ठिकाणी राजीव गांधींची भूमिका इथे सांगितली. परंतु या देशातला जो ओबीसी आहे त्याला काँग्रेसबद्दल नेहमीच हा राग राहणार आहे की कालेलकर आयोगाने जो अहवाल दिला तो अहवाल नेहरूंनी नाकारला आणि जवळजवळ 40 वर्ष या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळू शकलं नाही. 40 वर्षानंतर व्हीपी सिंगांनी सुद्धा जे आरक्षण दिलेलं आहे, आपण हे सर्व राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला आज पुढे जाऊन हा ओबीसींचा प्रश्न धसाला लावायचा असेल तर, की 77 साली जे जनता पक्षाचं सरकार आलं, या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस उत्तरेमधले जे प्रदेश होते, बिहार आणि उत्तर प्रदेश खास करून, त्या ठिकाणी हा जो कालेलकर आयोग बासनात बांधून ठेवलेला होता काँग्रेसने, त्याच्यासाठी म्हणजे इथल्या ओबीसींसाठी आरक्षण आपण देऊ ही घोषणा त्यावेळेस, कार्यक्रम त्यावेळेस जनता पक्षाने दिला. आणि मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस जेव्हा ओबीसीचे खासदार निवडून आले, माझ्या माहितीप्रमाणे 56% खासदार त्यावेळेस जनता पक्षामध्ये आले, म्हणजे मोठ्या प्रमाणावर आले, म्हणजे फक्त 56% आले. आणि त्यांच्यामुळे मंडल आयोगाची स्थापना झाली. परंतु ओबीसींना खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये किंवा एकूणच या ठिकाणच्या राजकारणामध्ये महत्त्व मिळालं नाही, हे आपला अनुभव आहे. त्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला मागते की आम्ही ज्या वेळेस ओबीसी संघटनांचं काम करत होतो त्यावेळेस आम्ही एक असं पत्र तयार केलेलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं होतं की मंडल आयोगाला पाठिंबा देणारा जो पक्ष असेल त्या पक्षाला आम्ही मत देऊ. ओबीसींसाठी आम्ही लिहिलेलं होतं. आणि हा आमचा पोस्टर जो होता, हा पोस्टर घेऊन मी जनता दलाच्या लोकांकडे जेव्हा गेले, त्यांनी आमचं पोस्टर चिकटवण्याचं नाकारलं. हा माझा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक या ठिकाणी सांगायला मागते की ज्यावेळेस 2005 साली अर्जुन सिंगांनी अतिउच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण म्हणजे IIM, IIT सारख्या संस्थांमध्ये आरक्षणाची घोषणा केली, त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये त्याच्या विरुद्ध या ठिकाणच्या उच्चवर्णीय अभिजनांनी आकांत केला. आपल्याला माहित असेल की मेडिकल कॉलेजेसच्या बाहेर ह्या युथ फॉर इक्वालिटी नावाची एक चळवळ त्यावेळेस चालवण्यात आली आणि त्यांनी ह्या संपूर्ण आरक्षणाला आव्हान कुठे दिलं? सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर आमचे प्रश्न असे होते की जर का 9 बेंचच्या न्यायमूर्तींनी 92 साली इकडच्या इंदिरा सहानी खटल्यामध्ये ओबीसींच्या बाबतीतले जे प्रश्न निकाली काढलेले होते तेच सारे प्रश्न परत 2005 साली सुप्रीम कोर्टापुढे आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हे सांगितलं नाही की या प्रश्नाची उत्तरं 9 न्यायमूर्तींच्या जजने खंडपीठाने दिलेली आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याची परत सुनावणी होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी सांगितलं नाही. याचं कारण असं आहे की त्या सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपल्याला असं दिसतं की जे जजेस आहेत ते देखील एका विशिष्ट वर्गामधूनच येतात
आणि मग त्यामुळे आपल्याला एक माहिती सांगायला पाहिजे की सुप्रीम ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जे ओबीसीचे खासदार होते त्यांनी ही मागणी देखील केलेली आहे. त्या कमिशनचं नाव मला आता आठवत नाहीये. त्यांनी ही मागणी देखील केलेली आहे की ज्युडिशियरीमध्ये आणि विशेषतः सुप्रीम कोर्ट आणि उच्च हायकोर्टामध्ये ज्युडिशियरीमध्ये देखील रिझर्वेशन ओबीसींना मिळालं पाहिजे. ती मागणी मान्य अजूनपर्यंत झालेली नाही. असे अनेक प्रश्न आपल्या समोर आज आहेत. मला असं वाटतं की ही आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये घेऊन जाताना आपल्याला या सर्व प्रश्नांची चर्चा करावी लागेल. कारण की आरक्षणाचा विषय इतका त्याच्यामध्ये गोंधळ माजवून ठेवलेला आहे की ज्यांना काही अ का ब आरक्षणामधलं कळत नाही असे राज ठाकरे सारखे आणि उद्धव ठाकरेंसारखे, राजीव गांधींसारखे नेते देखील अनेक स्टेटमेंट करून गेलेले आहेत. आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे, गुणवत्ता घसरते त्यामुळे देशाची गुणवत्ता घसरेल. या प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं आता माझ्या दृष्टीने डेंजरस जर का काय असेल तर आपण बघा की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ह्या कालेलकर आयोग ज्यावेळेस झाला त्याच्या अगोदर या मागासवर्गीय आयोगाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेला होता. घटनेमध्ये जी तरतूद आहे मागासवर्गीयांसाठी आयोग नेमण्याची ती तरतूद पाळायला नेहरू तयार नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला. मनोज जरांगेंसारखं उपोषण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं नाही किंवा लाखांचे मोर्चे काढण्याचं देखील काम केलेलं नाही. कारण अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करून आरक्षण देता येत नाही. आरक्षण हा विषयच ज्यांना समजलेला नाही त्यांनी संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये आरक्षणाच्या या विषयावरती एवढी कुरघोडी करून ठेवलेली आहे. आपण सर्वांनी विशेषतः जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत यांनी हा सर्व जो काही प्रश्न आहे हा अधिक गंभीरपणाने समाज याच्याकडे कसा बघेल याची चर्चा उपस्थित करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या आरक्षण यात्रेचं हे देखील एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामधली जी विचार करणारी जनता आहे तिच्या समोर हा संपूर्ण प्रश्न आपण घेऊन गेलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी जी बचाव यात्रा काढलेली आहे त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की या प्रकारे दादागिरी करून एखादा सरकारी कार्यक्रम आरक्षण असल्यासारखं जे चाललेलं आहे त्याला पहिला आपला विरोध आहे. आणि या ठिकाणचा जो ओबीसी आहे ज्याला गावागावामध्ये आज अतिशय असुरक्षित वाटतं आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभे आहोत. त्यांना जर का या ठिकाणी कोणी अत्याचार करणार असेल तर त्या अत्याचाराला आम्ही खपवून घेणार नाही. आणि त्यांचं जे ओबीसीचं आरक्षणाचं ताट आहे त्याच्यामध्ये कोणाची घुसखोरी देखील आम्ही खपवून घेणार नाही. हे ठणकावून सांगण्यासाठी आज ही आरक्षण यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. आणि मला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडीची आमची संपूर्ण संघटना या ओबीसी जे ठिकठिकाणी आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी आहे. आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा जो संघर्ष आपण इथे उभा केलेला आहे या संघर्षाला जर का आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे नेऊन फलित करून घ्यायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे 77 साली ओबीसीचे खासदार निवडून आले आणि त्यांनी मंडल अहवाल आणला तसा ओबीसीचे जर का प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर ओबीसीच्या बाजूने उभे राहणारे आमदार आपल्याला पाठवावे लागतील. ओबीसीच्या बाजूने उभे राहणारे खासदार आपल्याला पाठवावे लागतील. जे स्वतःच्या पक्षाबरोबर भांडण घेऊ शकत नाहीत असे ओबीसी आमदार खासदार आपल्या कामाचे नाहीत. जे पक्षाबरोबर देखील भांडायला तयार आहेत ओबीसीच्या प्रश्नावरती असे खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. याचा निर्धार आपण या ठिकाणी करूया. एवढं बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद ताई. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय
म्हणेन की मागच्या म्हणजे झालेल्या लोकसभेने एक प्रश्न निकाली काढला आणि तो म्हणजे की येणाऱ्या 100 वर्षामध्ये कुठलाही पक्ष आम्ही संविधान बदलू अशी तो चर्चा करणार नाही. मी असताना मानतोय की विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत, हा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा त्याच संविधानातला एक वादग्रस्त प्रश्न जो आहे, आरक्षणाचा जो वादग्रस्त प्रश्न आहे, हा वादग्रस्त प्रश्न या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निकाली न गेला असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे हळूहळू लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या राजकीय पक्षांचा अजेंडा होता की आपण संविधान संतांच्या विचाराचं न राहता ते वैदिक विचाराचं होईल अशी ज्यांची कल्पना होती, त्यांच्या आता लक्षात आलं की ते आता शक्य नाही आहे आणि म्हणून जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा तेच आहे. आम्ही जो आता असणारा मार्ग अवलंबलेला आहे, आरक्षण बचाव यात्रा जी काढलेली आहे, त्याच्यामधल्या असणाऱ्या अनेक मुद्द्यांना आम्ही असणारा हात घालतोय. पहिला मुद्दा की राजकीय पक्ष ज्यांचं स्वरूप आपल्याला कुठल्या तरी जातीशी जुळलेलं आहे असं दिसतंय, म्हणजे काँग्रेस असेल किंवा NCP असेल, हे पक्ष जे आहेत हे मराठा समाजाशी जुळलेत असं आपल्याला दिसतंय. दुसऱ्या बाजूस BJP आणि उद्धव ठाकरे यांचं तसं समाजाशी नातं बघितलं तर एक कायस्थ आहे आणि दुसरं असणारा ब्राह्मण आहे. पॉलिटिकल फेस आपण बघितला त्यांचा, तर पॉलिटिकल फेस हा या दोघांचाही अँटी आरक्षण आहे अशी असणारी परिस्थिती आहे, म्हणजे आरक्षणाच्या विरोधी आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण OBC त्यांच्या बरोबर असल्यामुळे छुप्या रीतीने तो राबवण्याचा प्रयत्न करतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की जरांगे पाटलांचा आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत, जाहीर आभार मानले पाहिजेत की त्यांनी आरक्षणाचा प्रश्न आयरनीवरती आणून टाकला. आरक्षणाचा प्रश्न आयरनीवरती आणून टाकला. कुठेही लपवता न करता त्यांनी सरळ असणाऱ्या शब्दामध्ये सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण OBCच्या कोट्यामध्ये पाहिजे. सरळ सरळ त्यांची मागणी आहे, काही वेडीवाकडी नाही आहे. आणि ही वेडीवाकडी नसल्यामुळे आता राजकीय पक्षांना तुम्ही जरांगेच्या बाजूचे आहात की जरांगेच्या विरोधाचे आहात याचा तुम्हाला आता खुलासा करावा लागणार आहे. इथे वेगवेगळ्या पक्षामधले OBCचे नेते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, मी त्यांना म्हणणार आहे की तुम्हाला एक फार सुवर्ण संधी आली आहे. एक सुवर्ण संधी आलेली आहे की संकुचित असणारा पक्ष
म्हणजे काँग्रेस NCP मराठ्यापुरता मर्यादित असणारा आणि BJP आणि उद्धव सेना ही वापर करणाऱ्या भूमिकेतले पक्ष आणि संकोचित राहणारे पक्ष यांना तुम्हाला सार्वत्रिक करण्याची संधी आलेली आहे हे लक्षात घ्या. संधी कुठली आलेली आहे तर हे राजकीय पक्ष सार्वत्रिक करणं ह्याची संधी आलेली आहे. ही संधी आपण सोडू नका हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. जे काँग्रेसमधले आहेत ओबीसी मध्ये जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना माझं आव्हान आहे. युती होईल की न होईल याची मला माहिती नाही, पण समजा युती झाली आणि 100 जागा आल्या तर काँग्रेसमध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याकडे आपल्या वर्किंग कमिटीकडे आग्रह धरला पाहिजे, भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, धरणं केले पाहिजे, जे काय करतील ते केलं पाहिजे. 50% उमेदवारी ही ओबीसीला मिळाली पाहिजे यासाठी आपण लढलं पाहिजे. यासाठी आपण लढलं पाहिजे आणि ही प्रक्रिया आपण जर अवलंबली तर समाजामध्ये वाटलेला जो पक्ष आहे, म्हणून मगाशी मी वर्णन काय केलं की शरद पवार मराठ्यांचे, बाळासाहेब थोरात कोणाचे तर मराठ्यांचे, देवेंद्र फडणवीस कोणाचे तर ब्राह्मणांचे, उद्धव ठाकरे कोणाचे तर कायस्थांचे. हे का आलं तर जरांगे पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो बरोबर आहे की चूक आहे, आमचा पाठिंबा आहे की आमचा विरोध आहे, ही भूमिका घेऊ शकले नाहीत. का घेऊ शकले नाहीत तर हा जातीपुरता मर्यादित राहिलेला पक्ष आहे आणि म्हणून ते घेऊ शकत नाही. नेतृत्व हे जातीपुरतं मर्यादित राहिल्यामुळे ते उरलेल्याशी बघायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ओबीसीच्या कार्यकर्त्याला सुवर्ण संधी आलेली आहे की आपला पक्ष एक जातीय न राहता, एका समाजापुरता न राहता तो भारतातल्या सर्व समाजाचा पक्ष करण्याची संधी आली आहे, ती विचारसरणी करण्याची संधी आली आहे, ती आपण सोडू नका हे आपल्याला माझा असणारा आग्रह आहे. दुसरं आहे जे काही मला कळतंय, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही एवढं मी सांगतो, पण विधानसभेच्या निवडणुका संपल्या की धक्के लागायला सुरुवात होणार हे आपण लक्षात घ्या. ते 2 पद्धतीने लागणार. जसे SC आणि STचं आरक्षण हे संविधानिक आहे आणि संविधानिक आहे याचं कारण की ST आणि STच्या सूची ज्या आहेत त्या संविधानाला जोडलेल्या आहेत. मंडल कमिशन लागू करण्याचा निर्णय ज्यावेळेस VP सिंगाच्या आघाडीने ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्याच्याही चर्चा झाली की हे आरक्षण सुद्धा संविधानिक आपण केलं पाहिजे आणि म्हणून SC ST OBC अशी यादी जर झाली तर हे संविधानिक आरक्षण होईल आणि मग ज्या संविधानिक पद्धतीने संविधान बदलवता येईल त्याच पद्धतीने हे बदल झाला तर मग त्याला कोणी हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु त्यावेळेसच्या भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यावेळेचं काँग्रेस असेल
त्यांनी घटना दुरुस्तीचं जे प्रपोजल गेलं होतं, ठराव गेला होता, त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही असं जाहीर केलं. गेले अनेक वर्ष ओबीसीचं आरक्षण टांगलेलं होतं. सरकार आमचं टिकणार नाही हे आम्हाला दिसत होतं. विश्वनाथ प्रतापसिंगांचं सरकार टिकणार नाही दिसत होतं आणि म्हणून आम्ही आग्रही होतो, काही करा आणि आरक्षण देऊन मोकळं व्हा. जी गाडी चालली नाही तिला आपण ढकला तर खरं, ढकललं की चालायला सुरुवात होते. आणि म्हणून अध्यादेश काढून असणारं ओबीसीचं आरक्षण देण्यात आला. GR काढून अध्यादेश, GR काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि आता ओबीसीची वैधता म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची संविधानिक वैधता झाली. त्याच्यामुळे तो इश्यू संपला. जो इश्यू राहिलेला आहेत ते दोन आहेत की जे जस्टिस खानविलकरांच्या जजमेंटमधनं एक आलं लोकसंख्येचा, दुसरा आला की अजून उपस्थित केला नाही पण तो उपस्थित होण्याची शक्यता मला जी दिसते ती म्हणजे अध्यादेश काढून कोणाला तुम्ही असणारं आरक्षण देऊ शकता का. इंदिरा सायनीच्या जजमेंटमध्ये अध्यादेशाची चर्चा नाही आहे. जी काही चर्चा आहे ते ओबीसीची यादी जी सूची करण्यात आली, ज्यांच्यामध्ये नावं देण्यात आली, ती यादी आणि पद्धत आणि ओबीसीना आरक्षण संविधानिकरित्याने देता येतं का, कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का ते तपासलं गेलं. आणि तिथे ते सांगण्यात आलं की हे कॉन्स्टिट्युशनल आहे आणि म्हणून अंमलबजावणी त्या अध्यादेशाची झाली हे आपण लक्षात घ्या. दुसरी चर्चा मी जी ऐकतोय की विधानसभेच्या नंतर ह्याला असणारं थांबवता कसं येईल अशी असणारी परिस्थिती. आपण बघत असाल की अनेक ओबीसी संघटनांची मागणी आहे, की जात न्याय जनगणना झाली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूस शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व आहेत, चुका कधी करत नाहीत, पण यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे होतं ते ओटावरती आलं आणि त्यांनी असं म्हटलं की 225 समाजाचे उमेदवार आम्ही निवडून आणू. नंतर तो बदलला, आघाडीचा शब्द आला. हे 225 जे आहे हा लोकसभेसारखा झाला की ओबीसीला उमेदवारीच कुठल्या पक्षाने दिली नाही. 225 आकडा गाठणं सहज आहे. आपसामध्ये लढाई आहेत. आपसामधल्या लढाई असल्यामुळे निवडून कोण येणार तर नात्या गोत्याचेच निवडून येणार. आणि नात्या गोत्याचे निवडून आले तर मग हीच ओबीसीची मागणी मान्य करायची, की आम्ही जात न्याय जनगणना मान्य करतो. आणि जात न्याय जनगणना मान्य करत असताना दुसरा ठराव होईल की आरक्षणाच्या संदर्भातलं आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात आली. हा खेळ सभागृहातून होऊ शकतो. अनेक जणांना शुभसोडींची केस माहिती असेल. कोर्टामध्ये गेली, सुप्रीम कोर्टाने सीबीआयला चौकशीला सांगितलं. सीबीआयने सांगितलं की सुबू सोडींला 30 लाख मिळाले आणि त्यांनी मतदान नाही केलं, त्याचे पैसे बँकेत आहेत.
आणि कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार जरी झाला असला तरी आम्ही काहीच करू शकत नाही. का काही करू शकत नाही? का आम्ही काही करू शकत नाही? तर सभागृहामधला जो कारभार आहे त्याच्यामध्ये कोर्टाला तपासण्याचा अधिकार बिलकुल नाही. सभागृहाच्या कामकाजामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तो संविधानिक अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्या संविधानिक अधिकाराला आम्ही हात लावू शकत नाही. तसंच उद्या ओबीसीची मागणी घेऊन, जनगणनेची मागणी घेऊन ती मान्य केली आणि जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण स्थगन करावं. खानविलकरांचं जजमेंट आहे, त्याचा वापर करता येतो आणि आपण पुन्हा जनगणना होत नाही. रेग्युलर जनगणना जी होते तिचे सगळे आकडेवारी बाहेर पडायला 5 वर्ष लागतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी 5च वर्ष धरतो. 5 वर्षासाठी आपण असणारं आरक्षणापासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो की प्रत्येकाने आपापल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे. याचं कारण असं आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये 100 ओबीसीचे आमदार जाऊन पोचले पाहिजेत. कारण का सभागृहामधनं जे राजकारण होणार, सभागृहामधनं जे राजकारण होणार त्याला थांबवायचं असेल तर बाहेर मोर्चे काढून चालणार नाही, उपोषण करून चालणार नाही, दंगा करून चालणार नाही. तर त्या विधानसभेमध्येच उपस्थित राहून त्या ठरावाला हाणून पाडावं लागेल हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून 100 माणसं गेली पाहिजे. आता ही 100 माणसं जाण्याचा मी मगाशी मार्ग सांगितला की प्रत्येक पक्षातून जो त्या पक्षामधला ओबीसीचा कार्यकर्ता आहे तो लढला आणि त्यांनी ओबीसीला उमेदवारी मिळाली तर त्याच्यातले निश्चितपणे जिंकून येणारे उमेदवार निश्चितपणे असतील आणि ते पोचले की मग असणारं हे आरक्षण वाचेल अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे वेगवेगळ्या ओबीसी मधला घटक जो आहे समाज, याचे अधिवेशन होतात, लाखोचे अधिवेशन होतात. पण हे सगळे लाखोचे अधिवेशन वाया आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. मी एक उदाहरण दे. पंढरपूरमध्ये धनगर समाजाने मेळावा घेतला, अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं, 5 लाखाच्या वरती धनगर समाज होता. 2 महिने 2.5 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकही धनगर समाजाचा लोकसभेला उमेदवार दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे अनेक धनगर समाजाचे कार्यकर्ते होते. तुम्ही बघा असं कसं झालं? म्हटलं मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय की समाजाचे मेळावे म्हणजे समाजाचा ताकद दाखवणं एवढंच पुरतं होतं, त्याच्या पुढचं काही होत नाही. समाजाची ताकद दाखवता, पण तीच ताकद विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आली तर ती लाखामध्ये होते, ती काही हजारामध्ये असते. आणि ती लाखामध्ये असेल आणि हजारामध्ये असेल तर जिंकू देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून डावलायला म्हटलं कधी झाली याची कधी झाली
त्यामध्ये करण्याची ही विश्वनाथ की आम्ही आणि त्याच दिवशी त्यांनी घेऊन उपयोग नाही, माळ्यांनी माळ्याचा घेऊन उपयोग नाही, वंदा कुंभारांनी घेऊन उपयोग नाही, लबानाने घेऊन त्या ठिकाणी उपयोग नाही, नाभिकांनी घेऊन उपयोग नाही. ती समाजापुरते मर्यादित आहेत. पण या सगळ्या समाजाने एकत्र येऊन आम्ही आता आमची राजकीय चेहरा ओबीसींचा राजकीय फेस हा ज्या दिवशी आपण दाखवाल त्या दिवशी मी जसं म्हणालो की इथले राजकीय पक्ष आपल्या पाठीमागे उभे राहतील अशी असणारी परिस्थिती आहे. इथे कुठल्या तरी राजकीय पक्षाला संपवावं, कुठल्या तरी राजकीय पक्षाला टार्गेट करावं हा असणारा या यात्रेचा हेतू नाही. पण हे जर बदलणार नसतील तर मग वंचित बहुजन आघाडी ही जबाबदारी घेईल की काही ओबीसीचे आमदार निवडून घेतले पाहिजेत याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. मित्रो, माझं आव्हान आहे, मी आता वेगळ्या पद्धतीने तिथे असताना समजवायला लागलो. काँग्रेसवाल्यांचं संमेलन असतं, राष्ट्रवादीवाल्यांचं संमेलन असतं, बीजेपीचं असतं, NCPचं असतं. त्यावेळेस ते आपल्याला निमंत्रण देतात. ते निमंत्रण दिल्यानंतर बा आपण येतो, तुम्ही आम्हाला ह्या सोयी पुरवा. तिथे वागणं मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानत नाही. पण आता लग्न जे आहे आणि वधूवर जो आहे तो आपणच आहोत. लग्नही आपलंच आहे आणि वधूवरही आपणच आहोत. आता लग्न लावायचं असेल तर तिथे वधूवराला पोचलं पाहिजे. तो पोचला नाही तर लग्न लागणार नाही. आणि म्हणून हे आपलंच स्वतःचं लग्न आहे. आपणच त्याचे असणारे वाजंत्री आहोत, सगळेच आहोत. आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वाजवायचं आहे. तेव्हा माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की आता रस्ते सुधारलेले आहेत, पूर्वीसारखं नाही. औरंगाबाद जवळ आहे. 7 एप्रिलला मंडल दिवस, म्हणजे सांगता तर होईलच, पण त्याचबरोबर मंडल दिवस हा साजरा केला जाणार आहे. या मंडल दिवस साजरा करून आम्ही आमचा राजकीय चेहरा, ओबीसींचा राजकीय चेहरा हा इस्टॅब्लिश केलाय, रुजवलेला आहे. आणि आज जी परिस्थिती झालेली आहे, राजकीय परिस्थिती झालेली आहे की मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतोय की मराठ्याला मी मतदान देणार नाही. याचं प्रत्यक्षात आपण औरंगाबादला दाखवून दिलं तर मी खात्रीलायक आपल्याला सांगतो, जे पक्ष आज बोलत नाही आहेत, जरांगे पाटील यांची मागणी चुकीची आहे, बरोबर आहेत, या विषयावरती बोलत नाहीत. ते बोलायला लागतील. आणि केव्हा बोलायला लागतील तर लाखोची ताकद. धनगरांनी जसं पंढरपूरला आपली एक ताकद दाखवली, पण ती समाजाची ताकद होती.
इथे आपल्याला असणारं ओबीसींची राजकीय ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे, ती आपण सगळेजण दाखवाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि ओबीसीचं आरक्षण आपण वाचूया, हीच कटिबद्ध राहूया आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर मी आभारासाठी निमंत्रित करतोय या शहराचे शहराध्यक्ष माननीय सचिनजी गायकवाड सर. हे आपला आभार या ठिकाणी मानतील.